आरग येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर 7/12/8 उतारांचे वाटप, विविध योजनांची माहिती। मिरज तालुक्यातील आरग येथे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले। आरग येथील दत्तमंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रांताधिकारी उत्तम दिघे तसेच मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले। महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे आणि नागरिकांच्या अडचणी जागेवर सोडवण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात आला। शिबिरात 7/12 व 8 उतारांचे वाटप, तुकडेबंदी व्यवहार, विविध दाखले देणे, प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती तसेच पाणंद रस्ते खुले करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। याशिवाय ॲग्रिस्टॅग किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आदी शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते। संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती दिली। या शिबिरात आरग, लिंगणोर, खटाव, शिंदेवाडी आदी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महसूल विभागाची विविध कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, नायब तहसीलदार आशिष सानप, नायब तहसीलदार जमदाडे, परशुराम उमासे यांच्यासह आरोग्य मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकाभिमुख बदल केला, त्यातला पहिला बदल त्यांनी सुरू केलेला आहे तो म्हणजे एकाच घरातील 3 मुलं एकाच घरात राहिली पाहिजे हा त्यांचा प्रयत्न होता। आणि त्याचं तुम्हाला माहीत आहे महसूल विभागाचं नाव आहे महसूल आणि वन विभाग। ॲक्च्युली महसूल आणि वन हे 2 सख्खे भाव आहेत, पण महसूल विभागाला 3 अपत्य आहे हे आपल्याला माहीत नाही। महसूल विभागामध्ये महसूल, भूमी आणि नोंदणी। आता महसूल म्हणजे तहसीलदारच आपल्याला वाटतो, पण त्याचा दुसरा भाव आहे तो भूमी अभिलेख आणि तिसरा भाव आहे नोंदणी म्हणजे सब रजिस्टर ऑफिस। खरं तर ह्या महसूल, भूमी आणि नोंदणी या तिन्ही विभागाला एकत्र आणण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि महसूल मंत्री साहेबांनी केलं आणि हे तिन्ही विभाग इंटरलिंकिंग करून टाकलेले आहे। म्हणजे आज तुम्ही सब रजिस्टर ऑफिसला गेला, तिथं जर खरेदी खत नोंदवलं तर ते ॲटोमॅटिक तुमचं घराचं असेल तर सिटी सर्वे ऑफिसला जाईल, शेतीचं असेल तर तलाठी लॉगिनला जाईल आणि ते सर्टिफाईड होईल। म्हणजे हे 3 विभाग एकत्र आणण्याचं सगळ्यात मोठं काम आदरणीय मुख्यमंत्री व आदरणीय महसूल मंत्री साहेबांनी केलेलं आहे। आपल्या राज्यामध्ये प्रगतीचा ओघ आणि औद्योगिकरणाला आणि विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी 2-3 फार महत्त्वाचे शासन निर्णय घेतलेले आहेत। त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय आहे, शेतकऱ्यांना दिवसा लाईट उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प शासनाने सुरू केलेला आहे आणि आपण त्याच्यासाठी जे आपल्या शासकीय गायरान जमिनी आहेत ही आपण महावितरणसाठी उपलब्ध करून देतोय। तिथं सौर ऊर्जा प्रकल्प उभा करून शेतकऱ्यांना दिवसा लाईट उपलब्ध करून देण्याचा सगळ्यात मोठा मानस आहे। आपणही मिरज तालुक्यामध्ये पायापाची वाडी असेल, बोलवाडा असेल आणि आता मला वाटतं आरगचा सुद्धा आहे, आपण या ठिकाणच्या गायरान जमिनी महावितरणला देणार आहे। तिथं आपण हे प्रकल्प उभा करणार आहे, शेतकऱ्यांना लाईट उपलब्ध होणार आहे आणि त्यातून आपल्या गायरान जमिनीचं सुद्धा संरक्षण होणार आहे। दुसरी शासनाने सगळ्यात महत्त्वाची योजना आपल्या महसूल मंत्री साहेबांनी आणलेली आहे, त्याचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा सेत पाणंद रस्ता। तुम्हाला माहीत आहे की गेल्या 7-8 महिन्यापासून रस्त्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी माननीय महसूल मंत्री साहेबांनी अत्यंत क्रांतिकारक असे निर्णय घेतलेले आहे। त्यांनी पहिला घेतलेला निर्णय तो असं सांगितलं की जे रस्ते नकाशावर आहेत त्याची लांबी रुंदी ठरलेली आहे, अशा रस्त्यात जर अतिक्रमण झालं असेल तर हे रस्ते सुद्धा सीमांकन करा, त्याचं रेखांकन करा आणि अतिक्रमण काढून असे रस्ते खुले करण्याबाबत सांगितलेलं आहे। दुसरं, जे रस्ते नकाशावर नाहीत परंतु सध्या अस्तित्वात आहेत अशा रस्त्यांचं सुद्धा रेखांकन करा आणि हे रेखांकन करून नकाशावर घेण्याचं काम सुद्धा भूमी अभिलेख विभागामार्फत आपल्याकडं चालू आहे। याच्यानंतर त्यांनी तिसरा निर्णय महत्त्वाचा घेतला। पूर्वीच्या काळी परिस्थितीनुसार आपण कोण 8 फूट रस्ता मागत होतं, कोण 10 फूट रस्ता मागत होतं, तर महसूल मंत्री साहेबांनी एक शासन निर्णय काढला आणि एक सूत्रता असावी यासाठी रस्ता तहसीलदारांनी मंजूर करताना
3 ते 4 मीटर म्हणजे 10 ते 12 फुटाचाच रस्ता मंजूर करावा अशा सूचना दिलेल्या आहे. त्यामुळे इथून पुढे जे आपल्याकडचे रस्ते नवीन मंजूर होणार म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावरून आपण शेतकऱ्यांसाठी देणार आहे.